नितीन गडकरी स्वतः भाषणांमध्ये आपल्या बायकोचा उल्लेख करतात आणि त्यांच्याबद्दल सांगतात. त्यांनी मला म्हटलं आणि मी लगेच हो बोलले त्याला. छान दिलखुलास आम्ही गप्पा मारतो आणि मजा करतो सेटवर. त्याचं नाव घेतल्या सगळ्या अडचणी दूरच होतात. तो ह्या शूटिंग दरम्यानचा सगळ्यात बेस्ट मोमेंट असेल असं मला वाटतं. तू वाटतेस का त्याच्यात कांचन गडकरी? तू एवढीशी दिसते. हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीमध्ये. गडकरी हा नवा कोरा सिनेमा तुमच्या भेटीला येतो आहे आणि त्यामधल्याच कलाकारांसोबत आज आपण गप्पा करतो आहे. ऐश्वर्या, एकंदरीत गडकरी साहेबांचा चित्रपट म्हटला की त्यांचा स्वतःचा खूप मोठा फॅनबेस आहे आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात खंबीर आधार त्यांना जो लाभला आहे तो त्यांच्या पत्नीचा आहे, म्हणजे कांचनताईचा. तर त्यांची भूमिका तुझ्यापर्यंत आली, काही दडपण वगैरे होतं का या भूमिकेसाठी? दडपण असं नाही म्हणता येणार, पण नक्कीच एका मोठ्या व्यक्तीवर आपण चित्रपट करतो आहे जे आत्ता आपल्याला सगळ्यांना दिसत आहेत. एक वेगळी त्यांची स्वतःची एक छवी लोकांसमोर आहे. तर ती मला साकारता येईल का, त्यांना थोडं तरी मॅच करता येईल का, अशी थोडी एक हुरहुर मनात होती. पण भीती भीती तेवढी होती, पण आता हळूहळू काम केल्यानंतर ती कमी झाली आहे, म्हणजे गेलीच आहे असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीत मी ट्रेलर बघितला, टीजर बघितला, खूप सुंदर काम केलं आहे, खंबीर असा आधार दिसते आहे. तर रिअल लाईफमध्ये जर विचारायला गेलं तर तुझ्या जीवनातला असा खंबीर सपोर्ट, असा आधार कोणाचा आहे तुला? माझा खंबीर सपोर्ट खरं तर माझ्या फॅमिली मेंबर्सचा मी म्हणेल. आई वडील, आजी आजोबा सगळे. आणि एक आत्ता नुकतंच माझं लग्न झालं आहे, तर माझ्या नवऱ्याचा मला खरंच मोठा पाठिंबा आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि छान सपोर्ट आहे, ज्यासाठी मी स्वतःला खूप लकी मानते. एकंदरीत तुझ्याकडे हा चित्रपट कसा आला? आधी जेव्हा चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तुझ्याकडे तो चित्रपट कसा आला आणि त्याच्यावरती तुझं रिॲक्शन काय होतं? मी ॲक्च्युली थिएटर आर्टिस्ट होते, आधीपासूनच करते आहे काम मी नाटकांमध्ये. त्यामुळे अनुराग दादाचा मला एक दिवस कॉल आला की मी तुझं एक नाटक बघितलं आहे आणि माझ्या डोक्यात ही अशी कल्पना सुरू आहे की मला एक असा चित्रपट काढायचा आहे आणि त्यात कांचन गडकरींची भूमिका तुला साकारायची आहे. तर त्यावेळेला मला थोडंसं असं वाटलं की मी करू शकेल का. आणि त्यावेळेला मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे अनुराग दादानी इतका छान कॉन्फिडन्स मला दिला की मी पाहिलं आहे तुझं काम आणि यासाठी मला दुसरं कोणीच परफेक्ट वाटत नाही आहे, तूच करशील. तर मला असं झालं की जर हा इतका कॉन्फिडन्स दाखवतो आहे तर मी तर मी लगेच त्याला हो बोलली. त्यावेळेला मला हे सुद्धा माहिती नव्हतं की हा चित्रपट काय आहे, शॉर्ट फिल्म आहे, मोठा सिनेमा आहे किंवा डॉक्युमेंटरी, काहीच नाही. त्यांनी मला म्हटलं आणि मी लगेच हो बोलले त्याला. एकंदरीत बायोपिक म्हटल्यानंतर जर कोणाचा आपण रोल करतो आहे तर त्या रोलबद्दल आपण माहिती मिळवतो, अभ्यास करतो. तर त्याच्यासाठी तू काय मेहनत घेतली आहे किंवा तुझी आणि कंचनताईंची मुलाखत झाली आहे का? नाही, मुलाखत अशी सिनेमाच्या निमित्ताने तर नाहीच झाले, पण आमच्या नाटकांमध्ये ते चीफ गेस्ट म्हणून वगैरे यायच्यात ना, तर त्या दरम्यान आमची थोडीफार भेट झाली, पण तेवढ्या भेटीत ते काही नक्की कळत नाही. तर आम्ही त्यांच्याबद्दल अभ्यास, तर एक तर स्क्रिप्टमध्ये खूप छान डिस्क्रिप्शन त्यांचं लिहिलेलं होतं, त्यावरूनच कळलं. पण अदरवाईज यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज आहे किंवा नितीन गडकरी स्वतः भाषणांमध्ये आपल्या बायकोचा उल्लेख करतात आणि त्यांच्याबद्दल सांगतात. तर हा सगळा तिकडनं गॅदर केलेली जी काय इन्फॉर्मेशन होती ती सगळी नीट वाचून अभ्यास करूनच त्यांच्या भूमिकेत शिरता आलं. कमाल. आणि चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय की ते वाटतंय की कांचनताईच आहेत बाबा म्हणून. तर एकंदरीत चित्रपटासाठी राहुल सरांच्या पत्नीचा रोल केला आहे. को ॲक्टरसोबतचं बॉन्डिंग कसं आहे? को ॲक्टर असं दडपणच नव्हतं आम्हाला, कारण आमचा सगळ्यांचाच हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे आपण खूप काम केलं आहे आणि खूप असं आपल्याला येतं, ह्याला येत नाही अशी कुठलीच भावना आमच्यामध्ये नव्हती. एकदम निखळ मैत्री म्हणता येईल. आणि त्यातल्या त्यात राहुल हे स्वतः अगदी नवीन कलाकार आहे, त्यामुळे मला त्यांचा आवडलेला गुण असा की ते अजिबात काय म्हणतात त्याला, घाबरत नाही किंवा असं त्यांना संकोच करत नाही. प्रश्न विचारताना त्यांना कुठेच कमीपणा वाटत नाही की बा मी याला विचारलं तर मी काही कमी होईल का. त्यामुळे त्यांचं बॉन्डिंग जुळायला काहीच वेळ गेला नाही. ते असे छान दिलखुलास आम्ही गप्पा मारतो आणि मजा करतो सेटवर. एकंदरीत संपूर्ण जे शूटिंग आहे ते नागपूर साईडला झालं आहे, तर तिकडे काय चॅलेंजेस आली शूट करताना किंवा तिकडे एखादा असा घडलेला किस्सा की तुला वाटलं की हा सांगण्यासारखा आहे? किस्सा म्हणण्यापेक्षा असं काही म्हणजे शूटिंग, कारण गडकरी हे नाव एवढं मोठं आहे आणि नागपुरात त्यांचा एवढा मोठा फॅन बेस आहे की म्हणजे त्यांचं नाव घेतल्या सगळ्या अडचणी दूरच होतात. म्हणजे मला नाही वाटत काही प्रॉब्लेम झाला असेल शूटिंगच्या दरम्यान.
पण सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे किस्सा असा झाला की आम्हाला माहिती नव्हतं हा चित्रपट थिएटर्समध्ये येणार आहे. सुरुवातीला आम्ही जेव्हा शूटिंग करायचो तेव्हा आम्हाला वाटायचं की यूट्यूब किंवा OTTपर्यंत हा चित्रपट जाणार आहे आणि आम्ही त्या माइंडसेटनी होतो. पण ज्यावेळेला आम्हाला कळलं की हा सिनेमात गृहांमध्ये सगळ्यांना दिसणार आहे, त्यावेळेला जी एक्साइटमेंट होती आणि खूप आनंद झाला, तर तो ह्या शूटिंग दरम्यानचा सगळ्यात बेस्ट मोमेंट असेल असं मला वाटतं. एकंदरीत ट्रेलर आला, टीझर आला आणि तुझा पहिला सिनेमा आहे, तर तुला आत्तापर्यंतची या रोलसाठी भेटलेली बेस्ट कॉम्प्लिमेंट काय आहे आणि ती कोणाकडून मिळाली? कॉम्प्लिमेंट म्हणजे आधी ॲक्च्युली मी साडी नेसली आहे म्हणून, अदरवाईज मी नॉर्मल कपड्यांमध्ये एवढी मोठी अशी दिसत नाही, लहानशी दिसते. त्यामुळे जेव्हाही हा चित्रपट च्याबद्दल मी सांगायचे की मी ह्यात अशी अशी भूमिका करते आहे, तेव्हा सगळ्यांचा पहिला प्रश्न हा होता की तू वाटतेस का त्याच्यात कांचन गडकरी, तू एवढीशी दिसते. तर त्यावेळेला मलाही असं वाटायचं की यार हे का असे बोलत आहेत. पण जेव्हा सगळ्यांनी ट्रेलर पाहिलं आणि ट्रेलरनंतर मला जे कॉल झाले किंवा माझी आई आणि बाबा मला बोलले की हां वाटते आहे गं ह्याच्यामध्ये, तू साडी वगैरे नेसून अशी छान मोठी पण दिसते आणि खरंच कांचन गडकरी वाटते. तर ह्या सगळ्या ज्या कॉम्प्लिमेंट्स मला मिळाल्या ह्या मला खूप भारी वाटलं तेव्हा. एकदा काय अपील करशील चित्रपटासाठी? चित्रपटासाठी मी हे म्हणेल की हा एक छान मराठी कौटुंबिक चित्रपट आहे आणि स्पेशली यंगस्टर्ससाठी हा खूप म्हणजे मोटिवेटिंग असू शकतो, इन्स्पिरेशन असू शकते. कारण एक व्यक्ती शून्यातून कसा घडतो, कसा मोठा होतो, हे या सगळं चित्रपटामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला खरंच एक इन्स्पिरेशन म्हणून हा चित्रपट पाहायला नक्कीच आवडेल. त्यामुळे सगळ्यांनी 27 ऑक्टोबरला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. अस्सल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.